शुभम मुकागुळे छत्रपती शिवाजी महाराज की जय. घ्या प्रमुख भारतीय जनता पक्षाचा या प्रसंगी आज नारळ फुटलेला आहे. प्रभाग क्रमांक 26च्या सगळ्या उमेदवारांचा मी सन्माननीय कृष्णाभाऊंना विनंती करतो की त्यांनी आज आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. प्रभाग 26च्या आपले चारही उमेदवाराच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करतो आणि पूर्व नागपूरच्या हा प्रभाग नंबर 19 असा भाग आहे का ज्या भागामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून संपूर्ण क्षेत्राचे डेव्हलपमेंट असो विकास असो आम्ही करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. आपल्या सगळ्याला माहीत आहे का 10 वर्ष पहिले पोझिशन काय होती आणि 10 वर्षाच्या नंतरची पोझिशन काय. मी पूर्व नागपूरच्या या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त पैसे कुठं दिले असेल तर आपल्या या प्रभाग 26 मध्ये दिले. सगळ्यात जास्त नागपूर शहराचे प्रोजेक्ट कुठं आले तर आपल्या या प्रभागामध्ये आले. इतक्या मोठ्या प्रमाणात आता या वाठोड्याचे तस्वीर बदलण्याचं काम केलं, या वाठोड्याचे चित्र बदलण्याचं काम केलं. तुम्ही अगर रिंग रोडच्या पलीकडे अगर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी सिंबासिक आलं, नरसिंह मुंगी आलं, 300 बेडचे हॉस्पिटलचं काम सुरू आहे. 12वीला त्या ठिकाणी झाली आहे. आपण पोलीस स्टेशन फार मोठं त्या ठिकाणी बांधत आहोत. गोवंशक कोठा आपण त्या ठिकाणी 25 एकरच्या जागेवर बांधत आहोत. असे अनेक प्रकार त्या ठिकाणी जो काँग्रेसच्या पापामुळे आपल्या इथं जो डम्पिंग यार्ड आला होता, एक 42-45 एकर आपण पूर्ण खाली केला. आता राहिलेला इकडला भाटेवाडीचा भाग दोन्ही 50% आपण पूर्ण खाली केला आहे आणि येणाऱ्या या वर्षामध्ये आपण 100% डम्पिंग यार्ड हा आपल्या वाठोड्यात पूर्णपणे मुक्त करणार आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याची आणि सगळ्याच्या आशीर्वादाने आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आपला पूर्व नागपूर बदलला. आपलं पूर्व नागपूरच्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून अन्य विकासाच्या माध्यमातून आपण चित्र बदलण्याचं काम आमच्या सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. काँग्रेसचं राज्य हे 50 वर्ष होतं. सगळ्याला माहीत आहे का काँग्रेस 50 वर्ष इथं होती. माझ्यापेक्षा आमदार हाईटवाले होते, सगळे होते, 14 वर्ष मंत्री बी होते. लेकिन या 50 वर्षामध्ये त्यांनी पूर्णपणे अंधकारमय ठेवण्याचं पाप कोणी केलं असेल तर या काँग्रेसवाल्यांनी केलं. आणि जेव्हापासून आमच्यासारखे भारतीय जनता पक्षाचे छोटे मोठे कार्यकर्ते जनप्रतिनिधी बनू लागले, आम्ही वाठोडा नाही तर आम्ही पूर्व नागपूरचे 10ही प्रभाग, तुम्ही कोणत्याही प्रभागामध्ये जा, सगळ्या 10ही प्रभागामध्ये आम्ही विकासाच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पक्षाची छबी त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम केलं आणि काँग्रेसला उखाडून फेकण्याचं काम आमच्या सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झालं. त्याचे उदाहरण 2024ची विधानसभेची निवडणूक आहे. काँग्रेसच्या कोणी उमेदवार तिकीट मागायला तयार नव्हता. काँग्रेसच्या उमेदवार एकही समोर यायला तयार नव्हता आणि काँग्रेसचे सगळे उमेदवार पूर्व नागपूरमधून पळाले. याचं मुख्य कारण आहे का पूर्व नागपूरचं चित्र बदललं. आमच्या एकूण एक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि या काँग्रेसचा सत्यानाश करण्याचं काम आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने आपल्या कार्यकर्त्यांनी केलं आहे. आणि म्हणून माझी या ठिकाणी सगळ्यालाच विनंती आहे, जे नाराज असेल, फाराज असेल ते आपल्या घरी ठेवा. मतभेद असेल सगळं आपल्या घरी ठेवा. कारण एक वेळा पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतला, अनेकाला संधी भेटते, अनेकाला नंतर संधी भेटते. हे भाजप आहे, हे काही काँग्रेस नाही आहे. आज संधी मिळाली, उद्या दुसऱ्याला भेटत, परवा तिसऱ्याला भेटत, ही सायकल चालणार आहे. आज पार्लमेंटरी बोर्डाने आमच्या या प्रभागातून 4ही उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे.
जे आपल्या घरी बसलेले आहे, ज्यांना पदं मिळाली तरी सुद्धा आपल्या घरी बसलेले आहे. माझी त्यांना नम्रपणे विनंती आहे का भारतीय जनता पक्षाचं आपण कार्यकर्ते, आपलं संघटन आपलं आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून आपले हे भारतीय 4 उमेदवार या प्रभागातून जास्तीत जास्त मतांनी निवडून येईल अशा प्रकारचा संकल्प आपण या ठिकाणी घेऊया. 15 तारीख आखरी आहे, 15 तारखेला मतदान आहे. आज विड्रॉलच्या आखरी दिवस आहे, वेळ फार कमी राहिला आहे. 13 तारखेला मतदान प्रचार समाप्त होणार आहे. 15 तारखेला मतदान आहे आणि 16 तारखेला रिझल्ट आहे. पूर्व नागपूरमध्ये वाठोळा 1 नंबर 1चा आपण प्रभाग करण्याचा प्रयत्न केला आणि ज्या दिवशी रिझल्ट येईल त्या दिवशी आपला पूर्व नागपूरच्या वाठोळा सगळ्यात जास्त मतांनी आमचे 4 उमेदवार निवडून आले. अशा प्रकारचे संकल्प आपण या आज हनुमान मंदिराच्या पवित्र स्थानी घेऊया. मी सगळ्याचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या पुढच्या कारवाईला सुरू करतो. प्रभाग क्रमांक 26 ड चे सर्वसाधारण उमेदवार बंटीभाऊ कुकडे यांचं स्वागत आदरणीय कृष्णाभाऊ घ्या. सर्वसाधारण महिला प्रभागातून सौ शारदाताई यांचं स्वागत कृष्णाभाऊ करतील. मधून मान्य धर्मपाल कृष्णा भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कृष्णा भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.